रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। सर्व आंबेडकरी अनुयायांच्या निवडणूक लढवण्याच्या विनंतीवरून आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आपण कोणत्याही सत्तेला घाबरत नसून सर्वसामान्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं ते म्हणाले। इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे काही पत्र दिलं होतं, कारण त्याच वेळेस वंचितने पाठिंबा दिला नव्हता हे स्पष्ट होतं आणि त्यांचा उमेदवारसुद्धा होता आणि आंबेडकरी विचारांच्या जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये तुकडे पडू नयेत या विचारानं मी पत्र जाहीर केलं होतं आणि त्यानंतर मला पाठिंबा दिला। परंतु तो पाठिंबा दिला त्याच्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी त्या खटकत होत्या ज्या सत्य नव्हत्या आणि त्यामुळंच मी असं म्हटलं होतं, जर एखादी मंडळी सत्य सांगत नसेल तर ते त्यांच्याबरोबर जाणं योग्य नाही। परंतु त्यासाठी मी क्लॅरिफिकेशन घेतलं आणि त्यानंतर असणाऱ्या ह्या वंचितच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे इथे येऊन आम्ही तुमच्याबरोबर आहोत। अनेक कार्यकर्ते म्हणाले की या इथं आमचा आज प्रश्न असा निर्माण झाला आहे की आम्ही एवढी मोठी अमरावतीमध्ये सभा घेतलेली आहे आणि आमची जी मोठी ताकद आहे ती अशी वाया घालू नका अशी त्यांना विनंती केली आणि त्यामुळं शेवटी सर्वजणी MIMच्या पण मंडळींनी सांगितलं की आमचीसुद्धा इथे मोठी ताकद आहे आणि या इथं आम्हाला नको त्या लोकांना मतदान करायला लावू नका, ही सर्वच ह्या इकडे मला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांची अपेक्षा असल्यामुळंच मी परत एकदा या रिंगणामध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे।